मित्र, हा मोर्चा केवळ कुरेशी समाजाचा नसून हा शेतकरी बांधवांचा आहे, पशुपालकांचा आहे आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आता मी पण या ठिकाणी या 3 पक्षामध्ये प्रमुख पक्षाचा जो भाग आहे त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या निमित्तानं सत्तेत असताना माननीय माजी नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी या संबंधी मुंबई येथे या ठिकाणी कुरेशी समाजाच्या आणि उच्च पदस्थ जे अधिकारी आहेत, जे शासनातील पोलिसाचे प्रमुख आहे, पोलीस महासंचालक आहे आणि मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत, या बरोबर मंत्रालयातील जे अधिकारी आहेत त्या सर्वांची या ठिकाणी संयुक्त बैठक घेतली। त्यामध्ये या संबंधी काही बाबतीमध्ये एकमत झालं आणि शासनाने या ठिकाणी सर्क्युलर काढलं, परंतु त्यामध्ये अजून काही या ठिकाणी स्पष्टता हवी होती, अजून त्यामध्ये काही सुधारणा हव्या होत्या आणि त्या सुधारणा संबंधी या ठिकाणी हा जो लढा चालू आहे तो या ठिकाणी चालू आहे। मित्र, मला विश्वास आहे माझे नेते अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी महत्वाचं असं विधान केलेलं आहे की गोरक्षकांना आपण या ठिकाणी आवरा, गोरक्षकांची जो त्रास आहे तो निश्चितपणे कायद्यानं सुद्धा या ठिकाणी मान्य नाही आणि हा जो अडवणूक वाहतुकीमध्ये जे अडवणूक आहे तेही या ठिकाणी थांबली पाहिजे। निश्चितपणे या ठिकाणी अजूनही काही यामध्ये मार्ग काढायचे असतील तर आम्ही निश्चितपणे काढू आणि आदरणीय व्यासपीठ व इथं जमलेल्या माझ्या भागदार शेतकरी आणि व्यापारी भावांनो, खर तर हा मोर्चा हा शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा आहे आणि हा मोर्चा कशासाठी काढलेला आहे तर जे कोणी हरामखोर हमचाच माल बाजारात घेऊन जात असताना जर कोणी अडवत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठीचा हा मोर्चा आहे। मला सांगा, घटनेने आपल्याला अधिकार दिले, मालमत्तेचं संरक्षण करायचा अधिकार घटनेला दिलाय, स्वतःच्या जीवाचं संरक्षण करायचा अधिकार घटनेला दिलाय आणि शिलाचं संरक्षण करायचा अधिकारही घटनेला दिलाय। मग भावांनो, आपले बैल, जनावर, ढोरं विक्रीला घेऊन जात असताना जर कोणी अडवीत असेल तर त्याचं संरक्षण करायचा अधिकार तुमचा आहे आणि हे संरक्षण करत असताना आता तुमच्या घरात जर चोर शिरला तर का तुम्ही शेजाऱ्याला सांगता का आणि आमच्या घरात चोर शिरलाय आणि त्या चोराचा बंदोबस्त करा म्हणून? नाही, तर आपणच 7 परंती हातात घेऊन त्या चोराचा बंदोबस्त करावा लागतो। तसं ज्या वेळेस तुमची गाडी कोण तो गोरक्षक नावाचा गोरखधंदा चालू केलाय, हे काय अधिकार आहेत का? कोण दिला अधिकार अडवायचा? आणि हे अडवत असताना या हरामखोराला चोर समजून आणा, कारण हे असं तसं हे बोलणार नाहीत। जर गाडी अडवली, मला इथं व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्याला आव्हान करायचे भावानो, गाडी ज्यावेळेस अडवली, गाडी अडवून जर तुम्हाला पैसे मागत असतील, तुमचे बैल जप्त करत असतील, घेऊन जात असतील तर या हरामखोरावर रोड रॉबरी सारखे गुन्हे आता नोंदवायचे। तुम्ही आणि आम्ही शेतकऱ्याने मिळून पोलीस स्टेशन मध्ये जा आणि पोलीस स्टेशन मध्ये रोड रॉबरीचे गुन्हे हरामखोर गोरक्षकाच्या विरोधात नोंदवा। जर कोणी तो गुन्हा नोंदवून घेत नसेल, अनेक पोलीस अधिकारी चांगले मदत करतील, पण जर कोणी असा पोलीस अधिकारी जर तुम्हाला मदत करत नसेल तर तो वर्दीतला चोर समजा आणि ह्याच्या पुढे असा असूर सोबत ठेवा आणि जो कोणी आडवा येईल त्याला असुराने फोडून काढा। गुन्हा दाखल झाला तर बोलणं करावा। एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये समोर जर मोठ्या आवाजात बोललो तर तुमच्यावर 353 सरकारी कामात अडथळा होतो। त्याच्या जर गचांडीला धरलो 353 सरकारी कामात अडथळा होतो। मागे सरकून एक जर कानाखाली दिलो तरीही 353 सरकारी कामात अडथळा होतो आणि जर मागे सरकून चापकाचे फटके दिले तरीही 353 सरकारी कामात अडथळा होतो। मग मारताना कमी मारूच नका, 353च होते। त्यामुळे
ह्याच्या पुढे आपली जबाबदारी आपणच पार पाडायची आहे भावांनो. मला जास्त बोलायचं नाही, मला एकच सांगायचंय, जर का ह्याच्या पुढे गोरक्षकांनो लक्षात ठेवा, तुम्हाला गाईचं महत्व आम्हाला शेतकऱ्याला सांगायची गरज नाही. मी सांगितलंय की गोरक्षक आणि गोपालकात जो फरक आहे तो माहीत आणि गाईत जेवढा फरक आहे तेवढा फरक आहे भावांनो. ह्याच्या पुढे मला आता एकच सांगायचंय, आता जर कोणी गाडी अडवायला आलं तर त्याला सांगा, ह्या हरामखोरांना मला आव्हान करायचंय, जर का आता ह्याच्या पुढे आमच्या शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या गाड्या अडवून जर पैसे मागत असाल, त्रास देत असाल आणि आम्हाला घोडे लावत असाल पैसे वसूल करून, तर भावांनो आता सगळ्याला मला एकच सांगायचंय, शेतकऱ्याची औलाद आहे, त्याला सांगा ही शेतकऱ्याची औलाद आहे आणि शेतकरी तुम्ही आम्हाला जर घोडे लावले आमचे वाहन अडवून तर तुम्हाला आता बैल लावू बैल, आणि बैल एकटा येत नाही, जोडीला येतो, ते बी नांगरा सगळ्यात. धन्यवाद.